दादा तो ड्रायव्हर वॉन्टेड आहे दादा समोरचा. कोणता? उबरने सांगितले दादा तो ड्रायव्हर वॉन्टेड है. हेलो वेरी गुड आफ्टरनून सर्वशित बाबू जगह वेरी गुड इवनिंग. उधर सामने ड्राइवर वांटेड लिखा हुआ है. ड्राइवर वांटेड लिखा था. तो ड्राइवर वांटेड ही होता है ना. अप्पा अंगण कपडत नाही बाप्पा. सकाळी होतं पसारा. ते घाण. सकाळी सकाळी उडव गेलं म्हटलं चहा घेऊ त्याच्या आधीच वाज एक काय एकदम काय विचित्र प्रकार. काय घाणला वाजत जात होता. आई पार्टला उठव. आई त्याच वाजताने पार्टला उठव. कशी खोसाखोशी करतात रे. पार्टला दाखव. पार्टला वाज दाखव आता तुला. मला नाही आवडत. मला नाही आवडत. मला आवडत. तुला काय करतो बघा. पण घाण वासुर शिकले ना. वास घेत सगळे कसे वास घेतात. सगळे कसे वास घेतात. पण रायश्री ऐक ना, तो वाज नव्हता तो. ऐक, आपण ते गॅस्केट साफच नाही केली. हा ठीक आहे. ते गॅसकीटचं ए काय आयला मारू मारू ए, रायश्री! बरं रे. माझी आई. आता दे वाज. आता येईल वाज. येते का वाज. नाका नाक बंद आहे माझं. हे वापरणार ना तू आज? नाही दाखल करायची, ते पण टाकू. करतो ना. लागायला होता. हो ते चांगलं आहे. हो असं दे का बघ परत. शी आई धुतली नाही त्याचा हात लावला तुला. झालं काय? हे झोपू दे ना त्याला. काय आणि मी काय केलं. मी काय पाप केलं. मला फाटत आहे. अरे, यायचं मावशीकडे? हा अरे, यायचंय का मावशी? तुला येतं मावशीकडे यायचं का. पिंकी मावशी चाललाय तो. त्याला यायचं का विचार? यायचं का मावशीकडे. काकाने चॉकलेट आणली तुझ्यासाठी. मला ते चॉकलेट मी आणतो तुला खूप आहे. मावशीकडे यायचं की नाही सांग मला. निघतोय मी. ओ वॉशिंग मशीन धोया ना इसने हाथ से मम्मी ने. तो फिर उसमें गंदा बास आ रहा था. हाथ नाही, गॅस्केट में से आया. आपको भी इसने बोट सुंगाया. काय घाणे डिवाइस तू. नाही म्हणजे याच्या अर्थ वॉशिंग मशीन मध्ये किती क्लीन करायला पाहिजे. टप क्लीन केलं होतं की गॅस्केट मध्ये काहीतरी असेल. तिने टप क्लीन केलं टब होतं. क्लीन नाही, गॅस्केट मध्ये आला. गॅस्केट मध्ये घाण होती. टबमध्ये ते कास्केट पण क्लीन होतं. टब तर मी कालच बघितला होता, तुम्हाला सांगतो. अरे टब सांग रे यांना. टब मध्ये काय नव्हतं. टब मध्ये नाही बोललो. गॅस्केट मध्ये मग गॅस्केट क्लीन करायला टब क्लीन करायला लावायला ना. लावायला लागतं. हे लावावं लागतं ना. आपने हा कांदीला वासच होता. अरे बापरे. मी आता बघायला गेली. अटकलं असेल मग काहीतरी. अटकलं असेल काय. नरम नरम होतं. पार तेवढा चिटिंग करतो आई. काल 2 वेळा हारलाय तो. मी आता बघितलं ना क्लिप. 2 वेळा हारलाय आणि हसत होता. त्याला माहितीये तो हारलाय. शाणा. तुम्ही जिंकलेत. बापरे डेंजर आहे. असं मला माहित नव्हतं. मी आता जेव्हा व्लॉगचे क्लिप बघितली तेव्हा कळलं मला. शाणा. तर गाईज मी आणि आता पार्थ निघालो आहे मावशीकडे आमच्या सीवूड्सला. कारण की तिकडून आईला काहीतरी सामान हवं आहे. गाडी का घेतली आहे त्याचं पण एक कारण आहे. तुम्हाला सांगतो तिकडे जाऊनच आता की काय असं सामान आहे की आम्हाला जाऊन तिकडून घ्यायलाच लागणार आहे आणि गाडीतच भरायचं आहे. कारण की एवढं मोठं सामान आहे ना. ते खूप जास्त सामान आहे ॲक्च्युली. तर बघू आम्हाला उचलता येतं का नाही. ते टाकता येतं का नाही. खूपच डेंजर काम आहे. बघू. तुला गाडी तू उचलू शकतोस का. येस एकटा. येस खरंच. येस बघू. हा मी नाही हेल्प करणार. येस काय येस काय बटन लावलं का येस सर बाई. येस. चलो माझा भेटू डायरेक्ट मावशीच्या घरी. तिकडे कबीर पण असणार आहे. जर तुम्ही कबीरला ओळखत नसाल तर माझे तुम्ही पाठचे ब्लॉग बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कबीर कोण आहे. आज शांत कसा आहे बे. आज शेवया
आई काय करताय याला काय झालंय क्या रे तेरा क्या हुआ है रे टी बंद कर हा चलो चलो खेच पाड लवकर 50 किलो गहू आहेत हा आपलं एकदम खाली आहे आमच्या खाली आहे वरती आहे मूर्ख आहे थोडासा तू चाल निघाले घरी जा बाहेर ते बाय बाय माझं हेडसेट आण ना बेडरूम मध्ये मार्शलचा हेडफोन मार्शलचा हिरा पशुहार गहू आणले की काय घ्यायचं आपण केच केच हा थांबा इकडेच मी इकडे गाडी आणतो इकडे गाडी आणतो मी तोपर्यंत ठीक आहे इकडे गाडी इकडे आणतो मग ते गहू टाकता येईल मस्त डिक्कीमध्ये बरोबर चलो थोडी गाडी पुढे मग पाठी आपलं रेग्युलर या सगळ्यांना माहिती आहे जरा नाही माहिती आम्ही असं का करतो त्यांनी थोडासा विचार करा आणि पाठचे व्लॉग बघा गहू घेतले आहेत ॲज यू नो 55 kgsचे गहू आम्ही घेतलेत आता आमच्या मावशीकडून आणि काका पण होते काका ॲक्च्युली नसतात इकडे डेन्मार्कला असतात जास्त वेळ पण आता ते यावर्षी आलेत सॉरी या महिन्यात ते आलेत आणि त्यांनी आता सांगितलं की त्यांनी आम्हाला ॲक्च्युली इन्व्हाइट केलं होतं एका जागा जायचं रेस्टॉरंटमध्ये बाहेर पनवेल साईड पण आता घरी आपल्या पाहुणे येत आहेत मग त्याच्यामुळे आपण कसं जाऊ शकत नाही आणि काकांनी आम्हाला बघा काय दिलं आहे चॉकलेट फ्रॉम युरोप सॉरी डेन्मार्क ना डेन्मार्कचं सगळ्यात बेस्ट चॉकलेट आहे हा काय नाव काय पाट चॉकलेटचं आहे काय माराभाऊ नावाचं चॉकलेट आहे खूप जास्त ॲक्सेंट नाही तिकडे नीट बोलतात ते माराभाऊच बोलतात मराभाऊ ओके ओके मग ते चॉकलेट काकाने दिलं आम्हाला खायला तर आम्ही त्या इंडल्ज करू त्याला म्हणजे आम्ही घेऊ आणि खाऊ तर आता आम्ही निघालो आहे घरी तर घरी पोचून आपण आपले नाशिकची कंपनी जी आहे त्यांच्याशी बोलणार नाशिकवरून पण लोक येतात आपले मित्रपरिवार येत आहेत मग त्यांच्याशी पण बोलायचं आहे त्यांच्याशी बोलू त्यांच्याशी भेटू बघू मस्ती करू खूप घे खा थँक्यू फॉर द चॉकलेट कसं आहे पण अलाउड नाही मग आम्ही खातो चॉकलेट दादा तो ड्रायव्हर वॉन्टेड आहे दादा समोरचा कोणता उबरने सांगितले दादा तो ड्रायव्हर वॉन्टेड आहे मग दादा त्याला पकडावं लागेल ना अबे येडे ड्रायव्हर होण्याचा ड्रायव्हर पाहिजे तो वॉन्टेड मध्ये दादा फक्त पळून चालले त्याला कळलं की आपण त्याला पकडायला येतो दादा तो आपल्याला पुढे चालला तो क्याला ट्रक आला मध्ये उबरनी पण सांगितलंय पण उबर त्याच्या मागे का देईल कारण की उबर आपल्या लोकांची हितचिंतक आहे तो बघ तो ड्रायव्हर वॉन्टेड आहे डबल रेट लावून विकतात उबर मग ते हितचिंतक आहे म्हणून ते डबल राऊंड विकतात का कारण की टॅक्स नको टॅक्सी रेट नको तुमच्याकडे जर जास्त पैसा असेल तर अजून काय जर सगळ्यांनी गरिबांचाच विचार केला तर अमिरांचा विचार कोण करेल दादा तुला उबरने पैसे तरी वाटते बोलायला समोरच आहे दादा पकड त्याला वॅगेनर मध्ये हा का हा मग सर ठीक आहे असं आहे ना त्याच्या नंबरवरती कॉल करा आणि मग सांगा की वॉन्टेड येतो ठीक आहे त्याने सांगितलं पण नंबरवरती कॉल छान खरंच कॉल करावं लागेल 36 हेलो वेरी गुड आफ्टरनून सर्वशित बाबू वेरी गुड इवनिंग उधर सामने ड्राइवर वांटेड लिखा हुआ है मैंने कंप्लेंट करने के लिए फोन किया है किसने फोन किया आपने ड्राइवर वांटेड लिखा है वहाँ पे पुलिस को कंप्लेंट करना था वहाँ पे नंबर लिखा था मैंने कॉल कर दिया कंप्लेन करना था इसलिए कॉल किया कि ड्राइविंग जॉब के लिए देख रहे हो अच्छा जॉब दे रहे हो आपने किस लिए कॉल किया हो उधर ड्राइवर वांटेड लिखा था मेरे को लगा कंप्लेंट करना है मैंने कॉल कर दिया ड्राइवर वांटेड लिखा था तो ड्राइवर वांटेड ही होता है ना स्पेलिंग पढ़ लेते आप वहाँ पर स्पेलिंग वैसा ही होता है वांटेड और वांटेड का
उबर बॅन करून टाका. बाप रे बाप. दादाचा ड्रायव्हर वॉन्टेड होता. आय वॉन्ट जस्टिस. यू वॉन्ट जस्टिस. तुला सोबत काय वाईट केलं तरी म्हणजे तिने कॉल तोंडावरती कट केला. आता लिफ्ट मध्ये आलो तर आमची लिफ्ट व्हायब्रेट झाली अशी इथं वरती खाली झाली एक फ्लोर. डेंजर होतो. आम्ही सगळे होतो. आमची नाशिकची फॅमिली आली सगळे घरी. हा नाचू का तू छम्मी आहेस का येऊन जाऊन नाचायचं या. मला पण नाचवायचं तू पण नाचायचं. वडापाव डान्स बघितला ना. आम्ही लिहिलंय गाणं ते माहिती आहे का तुम्हाला. आम्ही गाणं लिहिलंय. ए डिस्को 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 डिस्को. खाणं कमी कर. तू मला बोलतोय खाणं कमी कर. स्वीट खाना कमी कर. स्वीट हफ्ते में ए भाई भाई ए भाई हफ्ते में खाली 2 बार स्वीट खाने. आधी चालायचं. दादा तू असं पंधरा लाखाचं विमान पाहिलं नाही. त्याच्या सगळं विमानात कधी गेलो नाही. आता विमान काय पाहिजे. 15 लाखाचं विमान. 15 लाखाचं विमान आहे. 15 लाखाचं विमान म्हणजे 15 लाखाचं एक पर्सन. हसलं तर आपण मी काहीतरी पण थांबले. काय बनवणार. उसके इंग्रेडिएंट्स चाहिए. ब्राउनी गाइस. ब्राउनी केक खाल्ला. माझा दादा आयफोन 17 गेलाय. जात दे वाचा. खाऊ पण खाऊ. डिस्को बोललो डिस्को. आईच्या गावात पाया काय दिला तू माझ्या. सॉरी काय. व्हॉट डू यू वांट टू सी मॅन. व्हिडिओ तुझे हात दाब. अरे एक नंबर. सच काय पप्पा. मला तुझ्यासोबत 2-3 दिवस एकटं यायचं. का बरं. आहे त्याच्या मागे एक रिझन आहे. काय रिझन आहे. आपण दुसरीकडे पियाला जाऊ. कुठे दुसरीकडे जायचं. काय खाऊ. आता फिरतो तर आहे आपण. हा असं नाही म्हणजे आपण खेळायचे गेम्स खेळायचे. याला यायचं झोनला. गेम झोनला. पीजी फॉक्सला जाऊ आपण. मग तू फ्रायडेला पाहिजे होतं ना. फ्रायडे आला असतं तर झालं असतं. नाही पण शाळा होती. परिचय कर तुझा. ओळखा. नाही इकडे हे लोक ओळखत नाही. मी ओळखतो. यांना सांग परिचय कर तुझा. कोण आहेस तू सांग. तेव्हा जायचं का. नंतर बरोबर परिचय कर. मला तुझं नाव काय सांग. हर्ष किरण काढून घे. आणि? मी याचा दादा आहे. दादा आहे. मग दादा तुझा. मी तुझा दादा का तुम्हाला दादा आहे. मी तुझा भाऊ आहे बघ. भाऊ छोटा भाऊ. हा हा माझा छोटा भाऊ आहे. हा खूप हुशार आहे पण मदत करण्यामध्ये थोडं काय 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 सांगा. काय बोलला. काय बोलतोय. नाही मजा केली. चलो काका आणि मावशी घरी गेलेत. हर्ष पण घरी गेलाय. कृपा आज आमच्यासोबत राहणार आहे. आज साठी बस एवढाच ब्लॉग संपलाय. पप्पाने एंट्री मारले. कुठे झालंय. पप्पाने मला खाली बोलवलं. ते काहीतरी बँकेत काम होतं म्हणून. अजून वेळेत मध्ये चाललोय. चला बस आजसाठी एवढंच. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. चला बाय बाय बाय. निघा कामा नाहीत का तुम्हाला.